आज आपण मस्त खमंग खुसखुशीत अशी गाजराची पुरी बघणार आहोत। अगदी पटकन होणारी रेसिपी आहे। तुम्ही सकाळी जर मुलांच्या टिफिनला दिली तरी पण पटकन होणारी ही रेसिपी आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। तर पहिल्यांदा मी इथं 1 वाटी गाजराचा हा कीस घेतलेला आहे। साधारण मीडियम साईजचे 2 गाजर आहेत ते आपण इथं किसून घेतलेले आहेत। आता इथं एका बाउलमध्ये मी 1.5 कप हे गव्हाचं पीठ घेणार आहे। तुम्ही कोणत्याही वाटीनुसार तुम्ही मेजरमेंट करू शकता। आता त्या पिठामध्ये आपल्याला पुरी खुसखुशीत होण्यासाठी इथं 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे। आता ह्याच्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे। 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, 1 चमचाभर कसुरी मेथी घेतलेली आहे। कसुरी मेथी तुम्ही या पुरीमध्ये आवर्जून घाला, खूप छान असे पुरीला टेस्ट लागते। आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। आपल्याला ही पुरी एकदम खुसखुशीत करण्यासाठी तर मी 1 चमचा तूप घातलेला आहे आणि हे गाजराचा कीस करून घेतलेला होता तो घालून आपल्याला पहिल्यांदा हे मिक्स करून घ्यायचं आहे। कारण गाजरामध्ये थोडं मॉइश्चर असतं, त्यामुळं पहिल्यांदा हे पीठ एकसारखं कालवून घ्यायचं आहे। आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याची आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे। जशी आपण पुरीसाठी घट्ट कणिक मळतो त्याप्रमाणेच आपल्याला ही घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। कणिक आपली छान अशी घट्टसर मळून झालेली आहे। आता ह्याला 5 मिनिटच आपल्याला झाकून ठेवायची आहे। तुम्ही लगेच करायची असेल तर लगेच पण करू शकता, पण माझ्याकडे वेळ आहे त्यामुळे मी इथं 5 मिनिटं ही झाकून ठेवली होती। 5 मिनिटं छान अशी मुरली गेलेली आहे। आता 1 चमचा तेल लावून आपल्याला छानसर आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। अगदी झटपट अशी ही पुरी तयार होते आणि तेवढीच ही पौष्टिक पण पुरी आहे। आता छोटासा गोळा घेऊन आपल्याला पुरीसाठी गोळे तयार करून घ्यायचे आहे। आपल्याला इथं पिठाचा वापर करायचा नाही आहे। हे बघा, अशी मीडियम साईजची इथं पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे। इथं मी थोडेसे गोळे तयार करून घेते, म्हणजे एकसारखे इथं पुऱ्या लाटता येतात आपल्याला। आता पोळपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, कारण इथं आपण पिठाचा वापर करणार नाही आहे। पुरी तळताना पिठाचा कमीत कमी वापर झाला पाहिजे, त्यामुळे इथं लाटण्याला आणि पोळपाटाला हलकंसं तेल लावून घेतलेलं आहे, कारण कणिक आहे ती खालती चिटकायला नको। अगदी पातळ किंवा जास्त जाड अशी नाही लाटायची, मीडियम आकाराची ही पुरी लाटून घ्यायची आहे। इथं अशी मी पुरी लाटून घेतलेली आहे। इथं थिकनेस बघू शकता, अगदी पातळ किंवा जास्त जाडसुद्धा नाही लाटलेली आहे। एका बाजूला कढईमध्ये तेल तापवत ठेवलेलं आहे। हलकंसं एक कणिकेचा तुकडा घालून बघायचा की तेल तापलंय की नाही। तेल छान आपलं तापलं गेलेलं आहे। आता हळूवारपणे आपल्याला ही पुरी सोडून घ्यायची आहे। पुरी तळताना एक बाजू पूर्ण तळून झाल्यानंतर मगच आपल्याला ह्याला पलटायचं आहे, म्हणजे पुरी छान अशी फुगली जाते। इथं बघू शकता पुरी आपली छान अशी टम्म फुगली गेलेली आहे। आता एक बाजू ही पूर्ण छान तळल्यानंतर आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे। इथं कलर पण बघू शकता, पुरीला छान असा गोल्डन एकदम कलर आलेला आहे। पुरी पण एकदम छान अशी टम्म फुगली गेलेली आहे। तेल छान तापलं की पुरी आपली छान फुगली पण जाते आणि एकदम छान तळली पण जाते। इथं पुरी आपली छान तळली गेलेली आहे। आता ही आपण पेपर नॅपकिनवर काढून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून थोडंसं तेल असेल तर ते पण तेल निघून जातं। याप्रमाणे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत। इथं बघू शकता सर्व पुऱ्या आपल्या या टम्म फुगल्या गेलेल्या आहेत। हळूवारपणे तेल पुरीवर सोडलं की आपल्या पुऱ्या आहेत त्या छान अशा फुगल्या जातात। कलर पण बघू शकता, पुरीला छान असा कलर आलेला आहे। आता इथं मस्त अशा ह्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत।
इथं तोडून दाखवते तुम्हाला. आतपर्यंत छान अशा खमंग झालेल्या आहेत. आणि अशी ही गाजराची पुरी तुम्ही मुलांच्या आता टिफिनला किंवा मधल्या ब्रेकला हे नक्की करून देऊ शकता. पटकन होणारी रेसिपी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.